शिकविता नदी गळाची या युक्तीप्रमाणे आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, श्रवण करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, जन्माला इथं आला तर जन्माची गोड परिभाषा तुमच्या माझ्या जवळ असली पाहिजे का? पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते, एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला मग जगणं कधीतरी गोड असते म्हणा का? काकड्यामध्ये लिहिलं ना, आता जागा रे बाई नो जागा, चोर निजल्या चोर निजल्या ना डोनी बागा रे, आता जागा रे बाई नो जागा. अजून किती गोड आहे. हे जग जोगे जग जोगे जाग जग जागना एरा जागना जगते जगतामध्ये जागवायची गरज आहे. आणि जागवून काय करावं? येणार की येऊ रे आजे बस की गप येणार ती येणार बस. ए चल का बस जाऊ लवकर ते जाऊ बस. ऐका इकडे बघा, जागवायची गरज ना. ती म्हणताना आम्ही जागेच नाही, एवढं उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे पाहतोय. जागवणं म्हणजे काय बाबा बरं का? ऐका, जागवणं म्हणजे आंतरिक स्वभावानं जागवणं आणि बहिर्मुखातल्या सोडून देणं म्हणजे खरं तर जागवणं आहे. आंतरिकशी घेतो बाह्य जोडी, आंतरिकच्या रंगातला देव मुख केलाय. बाबा आपल्यासारखी माणसं नाही, तुमच्यासारखी माझ्यासारखी. का माहिती का? आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आला, थोडासा ठरवलं, आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आला ही भूमी गोड आहे. किती भूमी गोड आहे? धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला, हे राज्य कोणाचे? ही भूमी कोणाची? बोला ना कोणाची? क्या बात आहे, वा परत एकदा बोला, मोठ्यानं बोला. कोणाची? संतांची. संतांच्या भूमीमध्ये जन्म झाला. बरं, संतांची भूमी जे राज्य आहे आपलं, ते राज्य कोणतं नाना? बोला बाबा बोला, आपण बोला, कोणतं राज्य? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला, आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला या राज्याचं नाव आहे गुजरात. असं बोलायचं ना. हा कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्य. बरं, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्माला आला? नाशिक. वा, तुमच्या नाशिक जिल्ह्याचे बरीच लोक आशिक आहेत बरं का. का बोलायचे तुमच्या नाशिक जिल्ह्याबद्दल? आणि नाशिक जिल्ह्यात जन्माला आला, नाशिक जिल्हा निवृत्तीरायांचा जिल्हा आहे, बरोबर ना? मला वाटतं कीर्तनकारांनी यावं आणि निवृत्तीरायांना विसरून जावं असा जिल्हा हा नाशिक जिल्हा नाही, हा पवित्रतेचा जिल्हा आहे. अजून बोलू का? त्र्यंबकेश्वरांचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बोला की नाशिक जिल्हा आहे. अजून थोडस पुढे येतो, आपला तालुका इगतपुरी. मला तुमचा इगतपुरी सुद्धा आवडतो. का माहिती का? सौंदर्य महाराष्ट्रातलं एक नंबरचा जोपासणारा तालुका, सौंदर्याच्या भूमिकेनं सजणारा तालुका. कोणता तालुका आहे? इगतपुरी. मला वाटतं जटायूंजींच्या माध्यमातून जगाला उपदेश करणारा पितृभाषणा, मला वाटतं
रामभक्ती कशी असावी हे जटायू जे शिकवतात, त्यांचं मंदिर सुद्धा, त्यांची खरं तर या ठिकाणी त्यांचं पाहायला अवशेष सुद्धा पुढं पाहायला मिळालं. तो तालुका कोणता? बोला की इगतपुरी. सगळ्यात जास्त परमार्थाची आवड असणारा तालुका इगतपुरी. सगळ्यात जास्त कीर्तनाची परंपरा जोपासणारा तालुका इगतपुरी. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका, सगळ्यात जास्त चांगल्या प्रतीचा भात पेकवणारा तालुका इगतपुरी. सगळ्यात जास्त भसनी मंडळाची संख्या असणारा तालुका इगतपुरी. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा तालुका. कमी म्हटलंय आडवतात बाबा कीर्तन संपल्यावर मला. एक तर मार खायचा अंग आहे. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका. आता तुमचं नाही पलीकडच आहे. पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला. मग जगणं कधीतरी गोड असा म्हणा. किती गोड असा? तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू, तेरे नदियों मैं बह जावा तिनके तो मैं ले जावा इतनी सी है दिल की आरज़ू. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. मग जगणं सुद्धा गोडच करा बना. पण एवढं गोड असून सुद्धा आम्हाला ते देव मिळणं कठीण झालं. ऐका ना, इकडे बघा. जगतामध्ये देव मिळणं कठीण झाले. बरीच लोकांची आता ओरड येणार बरं का बाबा, बरं का. आता बऱ्याच लोकांची ओरड आहे की आम्हाला देव मिळत नाही. अरे देव कोणालाही नाही मिळत. देव मिळवण्याकरता आम्ही सुद्धा रात्रंदिवस त्याचं भजन करतो, बरोबर ना. पण एवढं असून सुद्धा आपल्याला देव का मिळत नाही सांगू का? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाज कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? आणि वाजवायची तर जोरात वाजवायची, उगा शिवाल्या नाही वाजवायची. उगा ते अपमान करताय तुम्ही. मग वाजवा, जोरात वाजवा बरं. मानवी जन्मामध्ये देव मिळवायचा आहे तर मग महत्वाची. आम्हाला माहिती आज गार सुटले, रोज टाळ्या वाजवतच असणार, पण आज गार माहिती मला. पण मला नका ना गार तू. मानवी जन्मामध्ये आपल्याला प्रेमानं आणि भावानं मिळवण्याकरता हे शरीर मिळाले. कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे, औटा हात का मानव देह, अरे अल्लाहनी तुझ्या दिया. औटा हात का मानव दिया, अल्लाह ने तुझे दिया. एक खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. करता वापरावं. ऑल मोडवर नाही, डिलीवर जास्त जाऊ द्या.
कारण आमच्या पाशा हे गोड प्रसंग सांगायचे. जुन्या काळात नाना लग्न व्हायची, लग्नामध्ये दिला जायचा काय काय दिला जायचा, लग्नामध्ये दिला जायचा काय, हुंडा. हे बघा तो 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 हुंडा दिला जायचा. बघायला हुंडा दिला जायचा. बरं आजी अजून काय दिलं जायचं, अजून काय दिलं जायचं, पोरगी तर द्यायची. अगं पोरगी दिली तरच हुंडा देता येईल. काय बोलत तू बघ, पाहिजे का अशी आहे का. बरं हा बरं असू दे, तू थांब आता, तू सरकार थांबव आता थोडस, आम्ही शपथविधी करून घेतो थांब. अजून सामान दिलं जायचं, कपाट दिलं जायचं, टीव्ही दिला जायचा, बरंच दिलं जायचं, भांडी दिली जायची. बरोबर ना. आणि मग जुन्या काळात ना पाणी तापायला पाणी तापायला असायचं. पाणी तापायला आपण अंगणात आणून त्याला बम 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 बोले, बम बम, त्या बमात पाणी तापवायचं. बरोबर ना. जुन्या काळात नाना होतं का नाही, हा बमात पाणी तापवायचं. आता इकडे बघा आले पोर आले तिकडे बघा. आणि पाणी तापवायचं. आणि ही पद्धत जुन्या काळात असायची. नाही लग्न झाल्यानंतर मुलाच्या आईला बम मिळालाय लग्नात आहिरामध्ये. तिला काय डोळा लागला, तिला काय झोप आहे ना, रात्रीच उठली. माझ्या पोराच्या लग्नात मला काय भेटलाय, पाणी तापवायला. असं बोलायचं, काय भेटलाय, बम भेटलाय. उठली रात्रीचा काय डोळ्याला लागाना, उठली वर छाळीला राहत होती, वर छाळीला पोराच्या बम बाहेर काढला, दारात ठेवला. आहेरातला एक हांडा काढला, हांडा माहिती, हांडा काढला, हांडा घेतला. खालच्या आळीला पाण्याची टाकी होती, खालच्या आळीहून पाणी व्हायला लागली. वर छाळीला यांचं घर. पण बम कधी वापरलेला नव्हता कोणी, पोराच्या आईनं. दोन जागा असतात बमाला, कसल्या, एक पाणी वाचायला आणि एक लाकडं घालायला, जाळ घालायला. पण हिची जागा चुकली. बोला की जागा चुकली. जिथं जाळ घालायचंय का, तिथं पाणी ओतलं. आणि जिथं पाणी ओतायचं का तिथं लाकडं घातली, जाळ घातली. रात्रभर चक्रा नकरा. तीच नाव होतं शांताबाई. शांताबाईनं रात्रभर चक्रा मारल्या. पण वरच्या आळीचं पाणी आता खालच्या आळीला गेलं, जाणारच ना साहजिक पाणी. आणि मग खालच्या आळीची लोक वरच्या आळीला पाहायला आली. शांताबाई काय केलंय. शांताबाई म्हटली पाणी व तिथे काय केलंय पाय. अगं बाबा बघ पाणी राहिले का, टिपका नाही राहिला. सगळ्या गावानं समजून सांगितलं की तुझी पाणी ओतण्याची जागा चुकली. जसं शांताबाईचं पाणी ओतण्याचं गणित चुकलं ना, तसं आपलं सुद्धा हेच गणित आहे. आपल्याला पुण्यरूपी साधन या देहात ओतायचंय. पण ते पुण्य कशानं कमवता येईल, भजनानं कमवता येईल. या भजनातून हे खरं तर पाणी या माध्यमातून साठवा. ज्यानं हे साठवलं त्याचं मन परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले हवं भरी परत माघारी. पण याकरता पाणी रूपी देहामध्ये विठ्ठल बनावे लागल. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. आणि काम क्रोध केले घररीते आणि एकाकीका रीत केलं तर परत माघारी येत नाही. म्हणूनच सांगतोय कधीतरी त्याची गोडी लावून घ्या. कशी एका ठिकाणी गोड लिहिलंय, अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा. हे जगले कुणाचे सांग बया मानसा. कधी लागे कधी लागे
जन्म मोलाचा हे नको तू घालवू माया, हे नको तू घालवू माया. बघून घे हे आई, बघून घे, बघून घे सावळी मूर्ती सख्या मारुती रायाची. कधीतरी जायचंय ना, मग जायचंय तर काय करावं, त्याचं भजन करावं. भाषणाची गोडाचा व्याख्या आहे, शास्त्रामध्ये असं लिहिलंय बरं का. ऐका बरं का बांबळेवाडीकर, ऐका जरा बरं का ना, ऐका ऐका बरं का. बार्शीकर जरा ऐका जरा. माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. शास्त्रामध्ये वर्णन आहे, गातील मारा बरं का. तिकडे बघा, माणसानं किती वेळा आंघोळ केली पाहिजे हे आहे, बोला की 3 वेळा. अच्छा बरं का, 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही बार्शीवाले काय करताय जरा बोला की. तुम्ही 3 वेळा जेवत आहे आणि एकदाच वरून मला पण सांगा, तुम्हाला सांगायला पण पटलं पाहिजे ना, कधीतरी पटलं पाहिजे ना. अरे भजना करता दिये इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवा. पण एक अवलिया सांगणं अजून बोलले आहे. हया कबो जो श्याम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार रहे जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओए जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती शोभाने हाथ की, है हाथ जो लोगों के बांध कोर ले. तुमचं लक्ष आहे ना. है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे. ऐसी लागी लगन ओ मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. असं भावाने असं प्रेम असलं पाहिजे. आणि भावानं प्रेमाला देव मिळतो बरं का. शुद्ध ज्याचा भाव झाला तुरी नाही देव त्याला. आम्हाला देव मिळवायचा आहे. सगळी लोक तुकोबाराकडे गेली, तुकोबाराय आम्हाला देव मिळवायचा आहे. तुकोबाराय म्हणले देव उगाच कोणाला नाही मिळत. त्याच्याकरता भाव असला पाहिजे ना, भाव असला पाहिजे. कशाला? तांदुळाला आपला मनात भाव असला पाहिजे. मनात जर भाव असेल तर देव मिळतो. उगाच देव कोणाला मिळत नाही बरं का. याचे उगाच देव कोणाला मिळत नाही. आपण म्हणतो ना देवा आशान पावायचा. आता तुम्ही कवर जीव काढायचा, त्यांना मोडू द्या ना जरा बोला, सूर चालू राहू द्या. देवा आशान पावायचा. देव बाजारचा हे मनी नाही भाव मनी. क्या बात है, वाह. मनी नाही भाव मनी. वडा मला भाव नाही, देवा मला भाव. देवा आशान पावायचा. बरोबर, देवा आशान पावायचा. देव बाजारचा. अजून पुढे गोडे. दगडाचा देव त्याला वडाराचं देव, मातीचा देव त्याला पाण्याचं देव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं देव, सोन्या चांदीचा देव त्याला देव आशान पावायचा. देव बाजारचा. मग देव मिळतो गड्या भावाला आणि प्रेमाला. आणि भाव आणि प्रेम ज्याच्या जवळ आहे बाबा, मोठे गंमत आहे. ज्याच्या जवळ भाव आणि प्रेम आहे त्याने विश्वाच्या मालकाला जिंकलंय गड्या. मोठे गंमत आहे. अरे परमाणु तुम्ही लेखुराच्या गोष्टी आणि ज्याला देव मिळवला त्याने विश्वाच्या मालकाचं महत्वाचं घडी शोधलं, असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे. हे शोधण्याची भूमिका गोड असावी. आणि शोधलं ना ज्यानं त्याला देव मिळाला. मग तुकाराम महाराजांकडे लोक गेले, आम्हाला दिवस मिळवायचे, तोच देव मिळवायचा. पण तुकाराम महाराज जसं आमदारांपर्यंत
पर्यंत जाण्याकरता आमदाराच्या अगोदर कोणाचे पाय पकडावे लागतात? बोला. आमदाराच्या क्या बात पीएच बाबा बरोबर ना? आमदाराच्या पीएच तस देवाची पण कोणतरी पी असतीलच का नाही? हरी प्राप्तीशी उपाय ठरावे आमदारांचे आपले संतांचे ते पाय. संतांची पाय पकडली की देवाजवळ जाता येतं. पण संताजवळ काय? तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घेऊ. एवढं सुख संताजवळ आहे. मग बरीच लोकांनी तुकोबारांना विचारलं, बोला 11:15 वाजले, बोला बोला पटकन बोला. संपले आपलं कीर्तन. मग महाराज एखादा तरी पुरावा सांगा. तुकाराम महाराज तुम्ही त्या संताच्या माध्यमातून काय केलं? तुकाराम महाराज म्हणले माझं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता, उद्या नाही म्हटले आता. अवघी चिंता वारली पण लाभ कशात आहे? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. मग संताच्या दर्शनामध्ये हा लाभ आहे. मग आम्ही सुद्धा हा लाभ जोपासावा. पण जोपासत असताना नामस्मरण लय महत्वाचं आहे. ते संताचं करा किंवा देवाचं करा. संत आणि देव वेगळे नाहीच. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाहीच. संताचं नामस्मरण करा तिथं सुद्धा पाप जळणार आहे. देवाचं नामस्मरण करा तिथं सुद्धा पाप जळणार आहे. तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. अजून घेताना घेताना विठोबाने
देवाजवळ गेला तर देवाला तुम्ही शिळी फुलं किंवा वाळलेली फुलं नेता का ताजी फुलं नेता? ताजी फुलं नेता. देवाला सुकलेली फुलं आवडत. हे फुलांकरता नव्हतं, माणसांकरता होतं. नाही आवडत. तुम्ही म्हणता की माझ्या पोराचं लग्न झालं मग मी वारीला जाईल, नाही जुळत. परत पोराचं लग्न झालं का पोराला वर्षाला परत पोरग होतंय, म्हणती मग माझ्या नातवंडाला सांभाळाय कोण नाही. बरं नातू झाला मोठा का दुसऱ्या वर्षी नातवंडाला आजीशिवाय करमत नाही, ती म्हणती माझ्याशिवाय त्याला जमत नाही. परत तो नातू मोठा चालायला लागला का तोपर्यंत म्हातारी जाते, मग कसं जुळाले? नाही जुळत. मग म्हणून म्हणतोय आहे त्या क्षणाला परमार्थ करायला शिका. का? उद्याच्या क्षणाच्या परमार्थाच्या गॅरंटीवर राहू नका. या क्षणाला क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. आणि विचार करायचा आहे तर सारासार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी. आमदारांचे आपल्या विठोबाचे आणि विठोबाचे नाम कंठला धरलं का देवाच्या चरणाजवळ जाता येतं. मग महाराज तुकोबाराय म्हणले तुम्ही तेच करा. काय करा? लागोनिया पाया संसार शब्द आहे ना, या संसार शब्दाची चिडक आहे संतांना. का जाळोनी संसार हे तुकोबाराय म्हणतात संसाराच्या तापे तापलो मी करीता या सेवा. तुकोबाराय म्हणले नाही संसार आठवत आहे आणि संसार जाळवत मला म्हणजे आवडत नाही. तुम्हाला पेठीचं गाव कोणतं? बाजारपेठेचं गाव. तुम्हाला बाजाराचं गाव कोणतं? टाकीतला ना. म्हणजे आता समजा बाजार करायचा तुम्हाला तर पुढे जाता तुम्ही टाकीतला जाता. इथून किती किलोमीटर आहे? 5-6 किलोमीटर. मला माहिती ना 5 किलोमीटर आहे. मी आता मॅप लावलं म्हणून मला माहिती आहे, बाकी काही नाही, असं लय अंदाज नाही. आणि मग बरं का इथले 4 जण गेले जरा पुढे गेले टाकीतला. आणि इलेक्शनचा काळ होता. आता तुमच्याकडे झालं ना? हा तो आहे का? आणि मग इलेक्शनच्या काळात गेले 4 जण. थोडस मॉनिटर इथं गेल्यानंतर असं वा गेल्यानंतर चौघांनी जरा घेतली
ती म्हणजे काय? हा जे तुम्हाला समजायचे ते. काय बाकीचे एक म्हणला अरे कविराज मारण्याचं कीर्तन असतं लवकर जायचं आपल्याला. हा तेवढे जण निघाले. चौघातल्या एका जरा कमजोर होती, बाकीच्या तिघांना लय चढली होती. चौघे जण निघाले आणि 2 किलोमीटर आले. 3 किलोमीटर गाव राहिले आपलं बारशिंग गाव. 3 किलोमीटर राहिले. 3 किलोमीटर राहिले. एक म्हटलं खाली बसा म्हणलं. खाली बसला. तिथे बसले का तिथे विहिरीचे कठाड होतं. कठाडच म्हणतात ना. त्या कठाडावर बसले. पौर्णिमेचा दिवस होता. पौर्णिमेचा. चौघजण विहिरीच्या कठाडावर बसले का तेवढ्यात एकाचं लक्ष विहिरीत गेलं आणि ती मोठ्याला लागलं रडायला. आणि पिणाऱ्याचं रडणं ऐकायचं. लय सॉलिड रडतात लय भारी. रडायला लागलं. वाईट झालं. बाकीचे ते म्हणले काय झालं काय रडत होतो? तो म्हणला आपल्याला सुटाक पडलो. बाकीचे तीन म्हणले कोण गेलो? हा म्हणला जेवायचं नाही काय झालं? म्हणल्या टोळाला टाकू कोण गेला सांग ना अगोदर. तो म्हणला चंद्र ऐका ना चंद्र पाण्यात पडलाय. सुटाक पडले म्हणला आता काय करत? बाकीची तीन म्हणले रडू नको रडायचे कारण नाही. तिथे घाणीन घरातून दावा केलं दावा नाही. दावा आणलं. दाव्याला बाकी लावलं. आपलं बाकीला दावलं. बाकीला दावं लावलं. बाकी पाण्यात सुटली. बाकीच्या पाण्याला स्पर्श झाल्यानंतर पाणी काय होणार? हल्लं. त्याच्यात म्हणलं लढायचं काय कारण नाही. अजून जीवन ते हालचाल करते. अजून आहे लढू नका लवकर. बाकी पाण्यात बुडवली. आता काही वेळानंतर बादलीत काय दिसायला लागणार? बोला की अण्णा बोला की. चंद्र दिसायला लागला. बादली काय लवकर बघा लवकर. चौघांची ताकद एकत्रित केली. पण विहिरीच्या बांधकामाच्या खाली काय असते? कपान. वाक्य कपान. आणि कपारीला बादली अडकली. हे म्हणले आता आपल्याला एखाद्या गोष्टीला जर ताकद लावायची असेल आपण काय म्हणतो? वडाला जोर लगा के हैया ना हैशा जोरात ओढायला लागले. पण बादली कपारीला अडकली. पण डाव म्हटलं आता कवर दम काढू. डाव उन्हाळ्यात तापलो. डाव म्हटलं आता लय झालं. लय ऐकून घेतलं. लय ऐकलं. दहाव्यानं मधीच म्हटलं आता बास लय झालं. चौघांची ताकद एकत्रित झाल्यामुळं बरे चौघ काय सुमारशी ओढीत होते वय. हा जोरात ओढीत होते. म्हणले चंद्र गडे लवकर ओढा. जोरात ओढायला लागले. डावांनी मधूनच घ्या म्हटलं माझी झालेली सेवा पूर्ण इराम देतो भाऊ तुमचं चालू द्या कवर आहे. पण गायाचं मधीच ताड नाही ताड तरी धाड झालं. असं ताड. हा तिसऱ्यांदा सरकार तुमचं झालं. ताड दिशी आवाज झाला. का आता धाड दिशी. आता बघा असं बरोबर धाड दिशी माग गाळा जाऊन पडली. तेवढ्यात एकाच लक्ष वर गेलं. म्हणला पग एका झटक्यात वर पाठवलं. मूळतः हा चंद्र पाण्यात होता का वरती होता. वा. पण याचा भास चंद्राचा भास त्यांना झाला पुढं विहिरी. आणि त्यांना काय असता आपलं सुद्धा तेच आहे. संसारात सुख नाही पण होतोय तो त्याचा भास. महाराज म्हणले दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही पोटी. किंवा महाराज म्हणले संसार दुःख मूळ.
जगाची व्याख्या जर जोपासायची तर जगतातलं महत्वाचं गणित आम्ही जोपासावं. का जोपासावं? तुमच्या पाया पडतोय, विनंती करतोय, नामस्मरण करा. जायचे ना आपल्याला सगळ्यांना. शरीर जायाची जाणार आहे, जाणार आहे तर काय करावं? करे टाळी बोला नामस्मरण करावं. का महाराज हातालाच महत्व देतात? महाराजांचे अनेक प्रमाण आहे. ओळख बाबा बरं का महाराज बरं का. तुकोबारायच्या प्रमाणाचा बारीक अभ्यास जर केला ना तर तुकाराम महाराजांनी प्रत्येक ठिकाणी हातालाच महत्व दिले. लय प्रमाण आहे. चला घ्या, दिले इंद्रिय हात. पहिल्यांदा कशाला महत्व दिले? हाताला. पण चला पंढरपूरला जातोय आपण, सवये सकळ सिद्ध आहे. पहिल्यांदा कशाला महत्व दिले? हातालाच महत्व दिले. पण चला अजून पुढं पंढरपूरला जाताना टाळी वाजवावी, घोडी उभारावी, वाटत ती चालावी, टाळीलाच महत्व दिले. महाराज कोणती प्रमाण घ्या तुकोबारायची, महाराजांनी हाताला महत्व जास्त दिले. पण या हाताचं महत्व आहे काय? महापाप राशी केल्या ती होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे. विठ्ठल नामामध्ये जर टाळी वाजवली तर अनेक जन्माचं पाप जाळण्याचं सामर्थ्य या टाळीमध्ये. बरं झालं आध्यात्मिक कारण. पण पारमार्थिक थोडस कारण सांगतो. पुत्रचे म्हणशील हळू हळू हळू. हा बसलं येतं कीर्तनात येऊन हा आय हा मग गेलं बघा. आणि मग टाळी वाजवली. ही पारमार्थिक फायदा, आध्यात्मिक फायदा सांगतो. माझे पुण्यात एक मित्र आहे, हृदय स्पेशलिस्ट, म्हणजे हृदय विकार झटका त्याच्यावरचे. झटक्यावरचे माझे मित्र आहेत डॉक्टर पुण्यात बरं का, लहान महाराज. मी त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो. म्हणजे डॉक्टर साहेब मी लोकांना सांगतोय टाळी वाजवा, पण टाळी वाजवण्याचं सामर्थ्य मलाच माहिती नाही. मी म्हटलं मला एका दिवशी लोक आडवी लागतील, तुम्ही म्हणता ना उद्या लोक सांगे हा मला माहिती तुमचं पाठ आहे, लय काय पाठ नाही एवढंच पाठ आहे हे पण मला माहिती आहे. तुम्ही मला उद्या विचारता की टाळी वाजवण्याचं सामर्थ्य काय? मी विचारलं डॉक्टरांना. त्यांनी काय केलं, उठले आणि कॅबिनचा दरवाजा लावला आणि माझ्याजवळ आले. म्हटले महाराज वाजवा टाळ्या. मी वाजवल्या. 3 मिनिटं त्यांनी माझ्याकडून टाळ्या वाजवून घेतल्या. किती मिनिटं बाबा? 3 मिनिटं. मी वाजवल्या. 3 मिनिटानंतर मला विचारलं तुमच्या हाताला काय झालं? मी म्हटलं माझ्या हाताला वेदना झाल्या. गावठी भाषेत सांगा महाराज, गावठी भाषेत. मी म्हटलं माझ्या हाताला मुंग्या आल्या. सिंपल सोपं. ते म्हटले महाराज मुंग्या 90 रुपयांनीच येतात असं काय नाही. नाही कळालं? अजून नाही कळालं? मुंग्या 90 रुपयांनीच येतात असं काही नाही. अजूनही नाही कळालं? बरं जाऊ द्या. काही ना घरी गेल्यानंतर कळत, काही ना कीर्तन संपल्यानंतर कळत, काही ना उद्या कळत. मुंग्या 90 रुपयांनीच येतात असं काही नाही. अजूनही नाही कळालं? हा समजणे वालों को काफी होता है रे, असं नका करू तुम्ही. हा मुंग्या आल्या. म्हटलं मुंग्या आल्या, आल्या ना मुंग्या आल्या. तुम्हाला नाही, मला सांगतो तुम्ही तिकडं. म्हणजे महाराज सांगू का तुम्हाला, या हातामध्ये दोन्ही हातामध्ये हजारो नाड्या. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात ना, या दोन्ही हातांमध्ये हजारो शिरा आहेत, नाड्या आहेत. या नाड्या हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात, वाजून बघता येत ना, वाजवा जोरात, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, वाजवून आल्या ना हाताला मुंग्या, झणझण आली असं आल्या. मग आता ऐका, हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात त्यावेळेस या नाड्यांमध्ये एवढी ताकद आहे की संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याची ताकद या दोन्ही हातांमधल्या नाड्यांमध्ये. आणि ऐका, ज्यावेळेस माणसाच्या शरीरातलं रक्त शुद्ध होतं त्यावेळेस माणसाला हृदयविकाराचा तीव्र झटका येत नाही. टाळी आपल्या हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ देत नाही, म्हणून टाळी वाजवा. फायद्याचं सांगितल्यापासून तुटू पडायला असे, म्हणून टाळी वाजवावी. आपल्याकडे फायदे आहे का? आणि मग टाळी वाजवली कशी? पण ते टाळी वाजवल्यानंतर अनेक जन्मात ते बापा जवळ जातो. तेवढ्यात एक पेशंट डॉक्टरच्या कॅबिन मध्ये आला. डॉक्टर साहेब 11 वाजले, 3 महिने झाले माझ्या लग्नाला, म्हणजे माझ्या नाही त्या पेशंटच्या, असं ते सांगतो. म्हटलं 3 महिने झाले माझ्या लग्नाला, 3 दिवसापासून माझ्या बायकोला काय ऐकायला येणार. त्याच कॅबिन मध्ये डॉक्टर म्हणले कॅपिटल रूल असा आहे, काना स्टेटोस्कोपी घालतात ती चेक करायला. बघा असं आपल्याला चेक करतात.
ती स्टेटोस्कोपीच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं की तुझ्या बायकोला ब्लड प्रेशर, ताप असेल, शुगर लेवल, ह्या गोष्टी देऊन सांगता येऊ शकतात. पण आता तुझी बायको घरी आणि मी तर दवाखान्यात, मला कसं कळणार तुझ्या बायकोला किती फुटावून ऐकायला येते, किती फुटावून येत नाही? तू एक काम कर, घरी जा आणि बायकोला हाक मारून बघ विशिष्ट अंतरावर, म्हणजे आपल्याला कळण रेंज कुठं नाही आणि स्टावर कुठं लावायचं एवढं आपल्या डोक्यात येईल. ते घरी गेलं, 50 फुटावर हाक मारली बायकोला. अगं ऐकलं का? काय केली भाषी? 50 फुटावर हाक मारली, आतून काहीच उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 50 फुटावर ऐकायला येत, बोला की ऐकायला येत नाही. 50 फुटाचा दरवाजा सोडला, पुढे आलं. 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आला. अगं ऐकलं का? काय केली भाषी? आतून पुन्हा नो रिप्लाय, काहीच उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 30 फुटावर ऐकायला ना. बायको पारच बधीर झाली, म्हटला 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं. अगं ऐकलं का? काय केली भाजी? आतून पुन्हा काहीच उत्तर आलं नाही. तुम्ही जरा जागी व्हा. असं हा काहीच उत्तर आलं नाही. 15 फुटाचा दरवाजा सोडला, 10 फुटावर आलं. किचनच्या दरवाजात आलं, किचनच्या दरवाजातून हाक मारली. अगं ऐकलं का? काय केली भाजी? आतून पुन्हा काहीच उत्तर आलं नाही. त्याला एवढा राग आला तड 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 नाही, तड 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 बद 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 नाही, तड 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 हाय का तड 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 असं बघ जमलं डॉक्टर. असं तड 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 पावलं उचलत गेलं. असं आणि महाराज ते असं तड 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 पावलं उचलत गेलं. अजून मारला नव्हता, हात उचलला आणि हळूच मारला. यांनी जितकं आता जमलं तो हळूच मारला. तिकडून नाही, लगेच तिकडून त्याची बायको अनादी निर्गुण, अनादी निर्गुण प्रकटली भवानी. ती म्हणली काय? हा म्हणला काय कार पंक्चरच. हा म्हणला काय नाही, पण तुला मी किती वेळा विचारलं कशाची भाजी केली? तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली? बायको म्हणली तुला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी. तुम्ही लवकर बोला, नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. प्रॉब्लेम कोण होता? तुम्ही लवकर बोला गेले, मी खाली बसून गेला. अशा प्रॉब्लेम कोण होता? अरे त्याच्यातच तेच बहिर होत ते. आणि प्रॉब्लेम काढतोय कोणा? बायको. त्याला काय असं, आता तुमचं सुद्धा त्याची देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधू नका, हृदय मंदिरी शोधू नका, हृदय मंदिरी शोधू नका. असं वाटतं तुम्ही गायला लागले ना
मंडपातल्या कधी म्हातारी उचलावा आणि तुमच्या वावाळावा आणि परत घेऊन द्यावा, फेकून नको लागल तिला. एवढं गोड गाणं आहे. वा आजी बरोबर आहे का नाही? किती गोड गायलं का नाही असं. मग महाराज देव नटला नाना परी बरोनी उरला चिराचिरी वधी काय चालू का येऊ किक मारायला. हा मग जगतातलं महत्वाचं गणित आम्ही जगतामध्ये शोधलं पाहिजे. मानवी जन्मामध्ये आम्ही जगतातलं महत्वाचं गणित शोधलं पाहिजे. मग तुकाराम महाराज आपल्या पाया पडतात, विनंती करतात. कशा करता विनंती करतात? अरे तुम्ही बुडते हे जन न दे कवी डोळा म्हणून येतो कळवळा म्हणून या संतांना वाटतं जगाच्या कल्याण व्हावं, बाकी काय नाही. आणि संत एकमेव अशी गोष्ट, एक 5 मिनिटं घेतले तर चालेल ना का थांबायचं? 11:15 वाजले, 11:15 वाजले चालेल नाही? 5 मिनिटं घेतले तर नाही थांबायचे का? बरं चालेल, एक 5 मिनिटं घेतो चालेल. ऐका तुकाराम 12 नाही पण जेवढा पगार तेवढं काम. ऐका आणि बघ लय म्हणू नका घेऊ. ऐका आणि मग महाराज बघा तुकाराम महाराज म्हणजे माझ्या लय पुरावे. हागे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा. जुन्या काळात की नाही याचे पितृ जीव घालायचो आपण. घालायचो का नाही? कोणत्या महिन्यात जीव घालायचो? अण्णा बोला की. भाद्रपद महिन्यात. त्याला एक पक्ष म्हणतो आपण. कोणता पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस. आपला पितृपक्ष. हा पितृपक्ष. तुकाराम महाराजांच्या घरी पितृ होते. आणि तुकाराम महाराजांच्या बायकोचं नाव काय? हा जिजाबाई. जिजाई बरोबर ना? जिजाबाई तुकाराम महाराजांजवळ आहे. मॉनिटर दिला आणि मग जिजाबाई म्हटल्या महाराज राणाचा आज आपल्या घरी पितृ आहे आणि तुम्ही राणाचा कोणी भाजीपाला दिला तर घेऊन या. महाराजांनी उच्चला विना फुटकाची विना त्याला डोळत आला. आणि टाळ कशाचे होते? दगडाचे टाळ. मागून हात मारले, ओ महाराज भाजीपाला आणायला गहू आणायला पिशवी नाही, टाळांची प्लॅन आहे. ही पिशवी घ्या आणि मग जा राणा. उचलला विना पिशवी हातात, उचलला विना टाळ घेतले. कशी म्हणायची तुकोबार आहे? तुकोबाची अमृतवाणी देवाचीच्या पडता सगळे आपल्या फिरतात. पुढे खूप पुढे तुकोबाची अमृतवाणी देवाचीच्या पडता दगडाच्या टाळावरती गायले तुकोबाची अमृतवाणी देवाचीच्या पडता दगडाच्या टाळावरती गायले दगडाच्या टाळावरती गायले 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 गायले. एकदा टाळी वाजवा. तुमच्याकडे वाजवून एवढं गोड महाराष्ट्र येतो ना रोज. पण असे गोड कधीतरी म्हणणारे कधीतरी लोक मिळतात. तुमच्याकडे भजनाचा अंग असावं म्हणून तुम्ही म्हणताय गोड. तुकोबारा निघाले, भजन करत करत निघाले. निवृत्ती राया सोपानता बाई ज्ञान सकया, सोपानता बाई ज्ञान सकया, सोपानता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती
आजी सगळ्यांना विचारतो तुम्हाला. जुन्या काळात आहे ना गहू करायचो आपण, गहू बाजरी. बाजरी तुमच्याकडे करायची का नाही? करते, करतच नाही, करतात ना. बाजरी करण्याकरता तुम्ही शेतामध्ये तुम्ही ना शेतामध्ये गोल रिंग आखायचे, त्याच्यावर पाणी मारायचे. पाणी मारलं का त्याच्यावर तुमचा मालक त्याच्यावर बैल फिरवायचा. बैल फिरवली का त्या जागेवर तुम्ही शेणसडा टाकायचे आणि ती जागा सारवून घ्यायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? खळ. खळ. आता तुमच्या नातवंडांना विचारा बरं, खळ. तुमची नातवंड म्हणतील व्हॉट इज दिस खळा. जुन्या काळात होतं खळ, होतं का नाही? आणि जिथं मी कीर्तन करतोय त्या जागेच नाव सुद्धा काय करतो, खळच ना. हा नाही, ऐका मग तुकाराम महाराज खळ्यावर पोचले. सावकाराच खळ. तुकाराम महाराज म्हणजे काय? सावकाराच खळ. एवढा गहू करू लागला महाराज म्हणले आज काही सांगणार, आमच्या घरी पित्र आहे, मी जर गेलो नाही माझी चिची मला नाही पांडुरंगाला शिवाय, त्याच्यामुळे मला जावं लागलं. सावकार म्हणला नाही लोकांना ज्ञान शिकवतो, तुम्ही तशी वागत नाही. लोक सांगी हा बोले ताईचा आणि त्याची वंदन. महाराज वागा तसं. महाराज म्हणले मग आता वागत बोललं तसं वागलं पाहिजे. महाराजांनी घेतली काठी, लागले त्या पेंड्या हाणायला. 5 पेंड्यांना आपल्याकडे काय म्हणतात? पाच सुंदा मग लागले पेंड्या ते भजन करायला. महाराज तिकडे पांडुरंगा लागला का? पांडुरंग म्हणले आता काय खरं नाही, खा शिव्या. कोणाच्या? जिजाबाईच्या शिव्या नाही खायच्या. मग पांडुरंगाने मारुतीला मिस कॉल नव्हते आपल्याला हाक मारली. मारुतीला कशा करता बोललो? अहो बैल वा बैल. मारुतीला म्हणली मी जर बैल झालो तर लोक मला नाव ठेवतील. तुकाराम महाराजांनी माझ्यावर अभंगलेला आहे, शरण शरण तुम्हालो काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शेवटा. मी जर बैल झालो तर लोक मला नाव ठेवतील. एवढंच नाही देवा, अहो मारुतीराचं मंदिर आहे म्हणणार माझ्या बरोबर. चला. दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू. बालपणी गेलासी तू, थरथरली धरणी, थरथरली आसमान, एक मुखानं बोला, एक मुखानं बोला. अंजनीच्या सुता, अंजनीच्या सुता, आणि एक मुखानं बोला. मग मारुतीला म्हणले मी जर बैल झालो माझी काही किंमत आहेच का नाही? लोक मला नाव ठेवतील. मी नाही म्हणणार बैल, नाही म्हणणार. पण कोणाकरता बैल व्हायचंय? बैल कोणाकरता व्हायचं हे तर सांगा. अहो तुकाराम महाराजांकरता बैल, तुकाराम महाराजांकरता बैल. गोरख महाराज तुकाराम महाराजांकरता बैल म्हटल्यानंतर मारुतीला म्हणले तुकाराम महाराजांकरता बैल काय? त्यांच्याकरता कुत्रा बिवण्याकरता तयार व्हावे, त्याची द्वारी श्वान यावे. मारुतीला बैल तयार झाले. बैल गाडीला किती बैल असतात? 2 बैल असतात, बरोबर ना? एक बैल केवढा तयार केला? मारुतीला. आणि दुसरी आग मारली हनुमंतरायाला, चला लवकर चला. नाही कळालं? मारुतीराय आणि हनुमंतराय एकच. बरं असं मारुतीरायला विचारलं तुमचा मित्र कोण? आणि गावात प्रत्येकाचा एखादा का होईना जीवाचा मित्र असतोच, आहेच, असणारच. तुमचा का होईना गावात मित्र? बोला की बोला की बोला की आहेच. अण्णा बाबू शेजारी बसले का? या काळी बघ. हा असं. हा आजी इकडे बघ, इकडे बघ. तुझी काय ना एखादी गावात मैत्री, इकडे बघ ना, इकडे बघ ना. तुझी काय ना गावात एखादी मैत्री. विशाल मांडोळी पटलं पाहिजे तुला, पण काय मारुतीराचे मित्र, मारुतीराचे एकच मित्र कोण? गणपती बाप्पा. मान्य गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया नाही इकडे या. गणपती बाप्पा मारुतीला लागलं नाचायला. आमचे पप्पा आणि गणपती आमचे पप्पा आणि गणपती टुकू मुकू बघतोय. आमच्या पप्पा आणि गणपती. ए
शंकर आणि मांडीवर बसलाय आणि टुकुमुकू बघतोय आमच्या पप्पा आणि माझी आजी ना तुझ्यासारखी. मी तुला का त्रास देते सांग का? माझी आजी तुझ्यासारखीच आहे. आणि मी जर कधी दमून गेलो ना, मला जर थकवा काढायचा असेल ना, तिच्या पुणे गाणं पाठ करून घेतलंय. फक्त तुला पुढचे जे दात दे आणि तिला दातच नाही. तुला सगळे दात दे, तिला एकही राहिलं. मी कधी दमून जर गेलो ना, आजी मान मान आमच्या पप्पा आणि गणपती आला तिला बाजू होते. आमच्या पप्पा आणि बंपटी. अगं गणपती मान, ती म्हणजे बंपटी. अगं गणपती मान बंपटी. हेच म्हण ना बंपटी. तिला दातच नाही तर गणपती कसं म्हणता येईल असे. आणि मग गणपती बाप्पा आले. आणि गणपती बाप्पा आलं का हे म्हणू नको घेऊन आहे तर कीर्तन संपलं अडवशील मला. आणि गणपती बाप्पा आलं आणि इथले गणपती बाप्पा चालले होते. गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पा आल्यानंतर गणपती बाप्पा आले. 2 बैल सुटली. पण आता गाडी तयार करणं गरजेचं आहे ना. बैलगाडी विश्व तो तयार करतो. विश्व तयार करतो त्याला बैलगाडी तयार करायला वेळ लागलो. जेने विश्व निर्मिती महर्षी देवा संस्थापिले. त्याला विश्व जो तयार करतो त्याला बैलगाडी तयार करायला वेळ नाही लागला. ज्याने या विश्वाची रचना केली, विश्वाचा जनिता आहे, त्याला बैलगाडी तयार करायला वेळ लागलोय नाही लागणार. गाडी तयार केली, गाडी नाव घेऊन टाकलं. तुमच्या इगतपुरी तालुक्यात पिकअप बोल्याचा नाद नाही करायचा. खरंच नाद नाही करायचा. आता मला 2-3 पिकअप लागले इथं टाकीच्या माग. इथं पिकअपवर फाळकच म्हणतात ना मागे. फाळ घेऊ काय येईल तर माहिती का? आता इथं टाकीच्या तिथं बघतोस काय रागत. मला वर टेक केलं बघतोस काय रागत. वर टेक केलंय वाघानं. म्हटलं वाढ वाघ. पहिला पिकअपवाला निघून गेला, दुसरा पिकअपवाला आला. त्यानं फाळ घेऊ काय लिहिलं माहिती का? आलं बाय आता आजी बा. काय नाव टाकेल काय सांगताय काय? तुमच्या नाशिकरांचा नाद नाही करायचा तेवढ्या बाबतीत. गाडी आली आणि गाडी भरली. लापशी करता गावाचा पाळणा म्हणजे कणी लागते. बरोबर ना? बरं, लापशी गुळ करण्याकरता काय लागतो? गुळ. लापशीचा सुगंध सुटण्याकरता एवढीच असते वेलची. आणखीन सुगंध सुटण्या गावठी गायचं तूप. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हटलं का तूप, मम्मी म्हणती चूप. चूप राहिलंच नाही. जुन्या काळात होतं तूप. आणि सगळं गाडीत तूप भरलं. सगळं गाडी निघाली. गाडी पण ढरपळून निघाली. कशी निघाली माहिती का? हे लग माझ्या आवती हुला जायाची गाडी भंगाराची विठोबा रायाची. गाडी भंगाराची आली विठोबा रायाची. करून तयारी बाई बांधल गाठुडा. गणपती बाप्पा गाडी हाकतोया बोण. मारुती राया गाडी हाकतोया बोण. आवड मला देहुला हो जायाची. तुकोबा राया जायाची गाडी मंगळाची आली विठोबा रायाची. अशी गाडी कळकळ आवाज करत पंढरपुरातून 11:30ला 10 मिनिटं कमी असताना निघाली. आणि मग गाडी निघाली. असं जुळलं पाहिजे. आणि 11:30ला 10 मिनिटं कमी असताना गाडी निघाली. आता ती गाडीला लई स्पीड होतं. अशी जशी निघाली तशी पंढरपुरातून गाडी डायरेक्ट तुकाराम महाराजांच्या दारात म्हणजे पुढं पोचली, दिवूत पोचली. आता देवानं तुकाराम महाराजाचं रूप घेतलं होतं, डुप्लिकेट. गाडी चालवत आली. बाहेर या. जिजाई बाहेर आल्या. आणि जिजाई बाहेर आल्यानंतर जिजाई म्हटल्या दाल में कुछ. दाल में कुछ काला है. दाल में काला नहीं, दालच काली लगती मुझे. दया दया इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ विजी मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगते है. नाही कळलं काय ना. आता कळलं काय ना. घरी गेल्यानंतर सीआयडी पाहिल्यानंतर कळलं. आणि जिजाईंना डाऊट आला. जिजाई म्हटल्या दयाला म्हटल्या ये पुढे पाहून कोण आले. पटक्यात तर दया गेलं पाहिलं लगेच. आणि मग म्हणले कोण आले बाहेर पाहून. आणि मग अभिमन्यू
सरांनी पाठवलं लगेच. ते म्हणले गाडी घ्या, पटक्यास पाहुणे पटक्यास कोण आले बघून. जिजाई बाहेर गेल्या. जिजाई म्हटल्या आंबाबाईकडे गेल्या. आंबाबायो, अय आंबाबायो, आंबाबायो, अय आंबाबायो. माझं मालक आज बदलले, पारमार्थ सोडले, प्रपंचाला लागले. त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे. आंबाबाई म्हटली आमचं आले, आमचं विधी दिसते ना, हे आमचं आलंय. तुमचं अजून कौच करते तिकडे खड्यावर. काय करावं, सगळ्या जगाच्या बालकाला खाली घेतलं. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र जीव घातली. तुकाराम महाराज म्हणले मागे पुढे उभा राहे सांभाळी आलिया घात निवाराया. म्हणून 11:30 वाजत आले. आणि म्हणून चला ऐका. मग महाराज म्हणले म्हणून तुमच्या पाया पडतोय, विनंती करतोय, कोणतं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई